11 धावांच्या सरासरीनं आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा टोटल स्कोअर गाठवरती 11 धावांच्या सरासरीनं आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा टोटल स्कोअर गाठवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते धनंजय मुखने. शेलूगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. दुसरा षटक घेऊन येतोय. इथं मात्र आपण पाहतो इष्टाचा वरती वेध घेणारा हा चेंडू इथं शरीराचा वेध घेतला आणि इथं आपण पाहू शकाल विकेट किपर युवराज कुठलीही चुकी करणार नाही आणि अगदी मात्र हा चेंडू मात्र डॉट आणि डॉट फेकला जातोय. यस जबरदस्त गोलंदाजी अजय भस्मासारखा फलंदाज इथं मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळते. वारंवार 2 चेंडू मात्र डॉट खेळला गेलाय आणि इथं आपण पाहू शकाल एश लॉक 11 स्पोर्ट गराडा टीमचा हा खेळाडू आपण पाहतोया. अजय भस्मा स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकला फलंदाज करण. पुढील चेंडू आपण पाहतोया. यावेळेस पहा किती चांगली गोलंदाजी आहे. यास इथं मात्र आपण पाहतोया इथं डायरेक्ट हिट जर झाली असती तर दोघांमधल्या एक फलंदाजाला परतावायला लागला असता. अगदीच आपण पाहू शकाल एक सिंगल कंप्लीट झाली. टोटल धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचलाय संघ आपण पाहतोया गराडा टीमच्या माध्यमातून आपण पाहतोया. इथं आपण पाहतोय गोलंदाजी पहा किती चांगले आहे. योगिता भागेश्री 11 सारंगा पालीवाडी याच गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. अगदीच मात्र मोठ्या फटक्यापासून अगदीच मात्र लांब ठेवलाय आणि इथं मात्र हा चेंडू पाठवून दिलाय टू बाम सीमा रेषा पलीकडं येतय हा चौकार आणि चौकाराच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस काय गोलंदाजी भन्नाट आणि भन्नाट वेगानं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. इथं मात्र हा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न पण इथं मात्र थोडेसे फंबल झालेत आणि इथं मात्र हा चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे पण माणूस चौकार येईल आणि इथं मात्र आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय आणि 4 धाव्याने टोटल धावा जाऊन पोहोचतील 20 या अंकावरती. तर तिसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश वाघमारे भातांचा हा खेळाडू आहे आणि आपण पाहतो तिसऱ्या वैयक्तिक आपलं पाहतोय स्वतःचा पहिलं आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
इथं पहा अगदीच मात्र अजय भस्मासारखे फलंदाजाला कशा पद्धतीने हा चेंडू फेकण्यात जातोय. इथं मात्र टप्पा पडल्यानंतर इथं काय घडला जाईल, पण इथं मात्र सुखरूप पोहोचलाय. जरी हा थ्रो चांगला असता तर इथं अजय भस्मासारखा फलंदाजाला परतावा लागला असता, पण इथं मात्र सुरेख रन द विकेट, 2 धाबा कंप्लीट आणि या 2 धाब्याच्या साहाय्यानं टोटल धावसंख्या आपण पाहतोया बिनबाद 22 धाबा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोया. आणखीन एक आपण पाहतोय चांगला चेंडू मात्र फेकला जाईल का, पण इथं पाहू शकाल क्रॉस द लाईन चेंडू मात्र फिरकवलाय सीमा रेषा पलीकडे, पण बाउन्स चौकार येईल आणि चौकाराच्या साईना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या अंकावरती. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तटस्थ उभी आपण पाहतोया. 66 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि इथं आपण पाहतोया संघर्ष चालू आहे. अजय भस्मा थांबण्याचं नाव घेत नाही. पाठीमागच्या 2 षटकामध्ये काय करता आलं नाही, पण या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदीच मात्र चेंडूला फिरकून दिलाय सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी आणि इथं आपण पाहतोय 26 धाबा टोटल स्कोर आपण पाहतोया. स्कोर गाठ वरती पुढील चेंडू आपण पाहतोया गणेश वाघमारे हा गोलंदाज. या बेलेस ऑफ साईडच्या दिशेनं फटका फसला, या बेलेस मात्र क्षेत्ररक्षण तैनात नाही, पण इथं आपण पाहू शकाल अडवला जातोय. 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न नसेल, 2 वरती मात्र थांबावे लागेल अजय भस्मा ह्या फलंदाजाला. इथं मात्र आपण पाहू शकाल या 2 धाब्याच्या साईनं टोटल स्कोर जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती. पुढील चेंडू आपण पाहतोया. इथं पहा अजून एक क्रॉस द लाईन, पण इथं मात्र क्षेत्ररक्षण तैनात केलंय आणि इथं मात्र गणेश वजीनाचा हा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. गणेशनं मात्र इथं आपण पाहिलं तर अडवला गेला चेंडू, एक सिंगल कंप्लीट झाली. एका सिंगलच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 धाबा 0 विकेट्स आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये उभी आहे, पण इथं आपण पाहतोय मोठ्या फटक्यापासून थोडा लांब ठेवलाय या गोलंदाजानं. अगदीच आपण पाहिलं तर गणेश भातांचा हा खेळाडू आहे पनवेल भागातून. इथं मात्र हा झेल टिपला गेला असताना तर इथं मात्र हा फलंदाजाला परतवला असता, पण इथं मात्र चेंडू आले डॉट आणि डॉट चेंडू ना जसे जसे चेंडू डॉट येतील ना तसे तसे हा मॅच मध्ये मजा येईल. कारण आपण पाहतोय दोन्ही संघ एका साईडनं आपण पाहतोय यश श्लोक स्वत गराडा याच्या माध्यमातून आपण पाहतोया फलंदाजी चांगली होत्या. तर आपण पाहतोय सारंग पालीवाडी याच्या गोलंदाजाकडनं आपण पाहतोय गोलंदाजी सुद्धा चांगली होत्या. अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण तर पहिला सामना आजच्या दिवसामधला दिवस चौथा. इथं पहा नाकाला घासून जाणार हा चेंडू, यास इथं मात्र शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती डॉट आलाय आणि आता पाहू शकाल 18 चेंडूचा खेळ इथं आत्ताबस संपुष्टात आलाय आणि धावपलकावरती टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 धावा टोटल स्कोअर गाठवरती आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 37 धाव्यांची अजूनही गरज असेल.
संदेश वाघमारे गोलंदाजी मार्कवर. भातांचा हा खेळाडू. अगदीच आपण पाहिला तर अजय नि मात्र पाठवून दिलाय. पहिला चेंडू फिरकवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. येतो हा मोठा फटका. 6 धाब्यांसाठी षटकार. 36 धाबा 35 धाबा टोटल स्कोर वरती. पाहतोया 29चा आकडा आपण पाहिला तर 3 षटकामध्ये पार केला होता. पण इथं मात्र पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आणि षटकाराच्या साईडनं टोटल धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचेल. 18 चेंडूमध्ये 37चा पाठला करायचा आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार. आता समीकरण बदलला जाईल. 17 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असेल. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. गोलंदाज चांगले आपण पाहतोया. इथं मात्र अजून एक चेंडू मात्र फिरकावलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अजय भस्माच्या बॅट मधून. पुढील चेंडू आपण पाहतोया. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आल्या. यामध्ये आपण पाहिला तर 12 धाबा खर्च केल्या 2 चेंडू मध्ये. अगदीच आपण पाहिलं तर एक नवीन गोलंदाज आहे आणि इथं मात्र पाहायला मिळते ही गोलंदाजी. इथं मात्र पहा टप्पा पडल्यानंतर आता बलवण्याचं काम केलंय. निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडूच्या साईनं टोटल आता संख्या जाऊन पोहोचेल. अगदीच आपण पाहू शकाल 41 41 0 विकेट्स आपण पाहतोया. 41 धाबा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोया. चांगली गोलंदाजी राहिले. 2 चेंडूचा मार खाला. तिसरा चेंडू कमबॅकिंग केलाय. आता मात्र 3 चेंडू अजूनही चांगले फेकावे लागतील. इथं आपण पाहतोया या बिलेस मात्र हा चेंडू अडवला जातोय. एक सिंगल पूर्ण दुसऱ्यासाठी निघाल्यात आणि इथं मात्र आपण पाहतोय सुखरूप पोहोचलाय फलंदाज. सलामीची जोडी अजूनही मैदान सोडायला मागत नाही. या 2 धाब्याच्या साहाय्यानं टोटल या बेलेस अजय भस्मा थांबणार नाही. थांबाचं नाव घेत नाही. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी. तर एक्सपर्स गराडाचे संघ मालक सचिन ठाकरे साहेबांना विनंती असेल या स्पीडामध्ये यायचंय. महादेव शेठ पिरकट आपली वाट पाहतात आणि इथं पाहूया ओल्या मॅच कडे आपण पाहतोया. अगदीच मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 49च्या धावसंख्येवरती. अगदीच आपण पाहतोया हा षटकारानं मात्र इरादे स्पष्ट केलेत. आपण पाहतोय मॅच मध्ये जागा बनवली. पण इथं आपण पाहतोया या वेळेस आपण पाहतोय पुढील चेंडू. इथं अजून एक चेंडू उडवण्याचं काम केलं पण इथं आपण पाहतोय थोडीशी चुकी होती. फंबल झाले. एक सिंगल कंप्लीट झाली आणि एका सिंगलच्या सायना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 50 पूर्णांक. आपण पाहतोया 0-0च्या सायना आपण पाहतोया विकेट अजूनही मात्र तंबूच्या आसऱ्याला आली नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तटस्थे पण इथं आपण पाहतोय 50 धाबांचा पाठला. इथं मात्र आतापर्यंत करण्यात आल्या. आपण पाहतोया अजूनही मात्र 16 धाब्यांची गरज असेल. या वेळेस आपण पाहतोया गणेश वरती हल्ला. चेंडूला पाठवून दिलाय मोठ्या फटक्यावरती 6 धाव्यांसाठी.
अगदीच आपण पाहतो या 6 धाब्याच्या सायना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 56 या अंकावरती. पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या चेंडूवरती गणेशचा सुद्धा स्वागत केला जातोय. अगदीच आपण पाहतोय अजय भस्मा वन मॅन शो इथं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडू 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर कुठलाही मोठा फटका आला नाही, पण इथं आपण पाहिला तर चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये अतिशय भन्नाट वेगानं ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदीच मात्र पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल गणेश वाघमारे बंजारवाडीचा हा गोलंदाज. पण इथं मात्र पाहतोय इथं मात्र अजून एक चेंडूला फिरकवलाय. यस आपण पाहतोय 21 चेंडू आणि 53 धावांची भारदारी केली. 50 धाबा मात्र कंचेस झाल्यात. अजय भस्मा थोडेसे बॅट वरती करायचे. यावेळेस आपण पाहतोय 53 धावा 21 चेंडू मध्ये आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात. अजूनही मात्र 4 धाब्यांची गरज असेल. अजून एक उडवलाय या बेलेस मात्र विजय फटका चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. अगदीच आपण पाहिला तर अजय भस्माच्या बॅट मधून मोठा पहार पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय यापुढे समालोचकसाठी मी आमंत्रण करेन प्रवीण वाघे मेमफॉर्म वलपचा हा आवाज आपल्याला आज ऐकायला मिळेल. तर मी विनंती असेल प्रवीण वाघेला या स्पीटामध्ये यायचंय. तर मी विनंती असेल अजय भस्मा. नक्कीच आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय.